नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आला आहे खूप मोठा ट्विस्ट. तर झालं असं की सकाळी सकाळी घरी कोणी नव्हतं. जीवा हा बाहेर कामासाठी गेला होता, तर पार्थ हा एकटा घरात होता. तर अचानकच इकडे नंदिनीला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा मालिनी कसंबसं तिला सावरते आणि ती पार्थला जोरजोरात आवाज देते की पार्थ लवकर खाली ये, नंदिनीला चक्कर आली. पार्थ आणि मालिनी मिळून दोघंही तिला बेडरूममध्ये घेऊन येतात. त्यानंतर पार्थ हा आर्याला फोन करतो, कारण आर्या ही नंदिनीची डॉक्टर असते. पण आर्या आणि जीवा दोघंही एकमेकांसंग फोनवरती बोलत असतात, त्यामुळे आर्या काही पार्थचा फोन रिसीव करत नाही. त्यानंतर पार्थ हा जीवाला फोन लावतो, जीवाही फोन उचलत नाही. त्यानंतर मालिनी म्हणते, अरे जाऊ दे ती आर्या, कोणत्या तरी एखाद्या डॉक्टरला फोन कर, लवकर बोलव, नाही तर उगाच नंदिनीच्या जीवावरती बेतायचं. असं म्हटल्यावरती पार्थ त्यांच्या दुसऱ्या एका फॅमिली डॉक्टरला फोन करतात आणि त्यानंतर जीवा त्याच्या मोबाईलमध्ये बघतो की पार्थचा मिस कॉल आहे, म्हणून जीवा परत पार्थला फोन करतो. तेव्हा पार्थ सांगतो की नंदिनी चक्कर येऊन पडली आहे आणि आर्याने सुद्धा फोन नाही उचलला, म्हणून आता आम्ही डॉक्टरांना घरी बोलवलं आहे. तर जीवा इकडे खूप घाबरलेला असतो. जीवा लगेच आर्याला सुद्धा फोन करून सांगतो की घरी असा असा प्रकार घडला आहे. इकडे जीवा नंदी दोघंही संगीत घरी येतात. घरी आल्यानंतर बेडरूममध्ये ते डॉक्टरांना आलेलं बघतात. तोपर्यंत डॉक्टरांनी काही तिला चेक केलेलं नसतं. तर आर्या म्हणते, एक मिनटं डॉक्टर, तुम्ही नंदिनीला चेक करू नका, मी डॉक्टर आहे, तिची हिस्ट्री मला माहिती आहे. मालिनी म्हणते, कोणीही चेक केलं तरी काय प्रॉब्लेम आहे, तुझ्या आधी त्या आल्या आहेत ना, त्या मग नंदिनीला चेक करतील. तरी आता नंदिनी बेशुद्ध पडलेली असते. इकडे जीवा आणि आर्याला खूप टेन्शन येतं की बाबा आता जर ह्या डॉक्टर मॅडमने जर नंदिनीला चेक केलं तर नंदिनी प्रेग्नेंट नाही आहे हे सत्य मालिनीसमोर येईल आणि मालिनीला हे जर कळालं तर घरात खूप मोठं वादळ निर्माण होईल. त्यामुळे आर्या विनंती करत असते की प्लीज मला नंदिनीला चेक करू द्या, मला तिची हिस्ट्री कळेल. तिकडे पार्थलाही आता इकडे वेगळाच संशय आलेला असतो. तर आता मालिनी आर्याला नंदिनीला चेक करून देईल का नाही हे तर पुढील भागातच आपल्याला कळणार आहे. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा भाग लवकरात लवकर बघायला मिळेल. थँक्यू.